रेशन दुकानाच्या तपासणीसाठी सोलापुरात पथकाची नियुक्ती। ई पास मशीनवर असलेला धान्यसाठा व प्रत्यक्ष दुकानातील धान्यसाठा याचा अचानकपणे तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। शहरातील प्रत्येक परिमंडळातील प्रत्येक 10 दुकानांची तपासणी केली जाणार आहे। पुरवठा उपायुक्तांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्यसाठा अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे। प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत। 10 दुकानांची तपासणी करण्यासाठी परिमंडळ अधिकारी NS वाघ, पुरवठा निरीक्षक SD देशमुख यांची नियुक्ती केली आहे। परिमंडळ व कार्यालयाच्या हद्दीतील तपासणी करण्यासाठी प्रभारी परिमंडळ अधिकारी RS यमपुरे, अव्वल कारकून कासे यांची नियुक्ती केली आहे। परिमंडळ क मधील तपासणी करण्यासाठी NS वाघ व पुरवठा निरीक्षक LB पवार यांची नियुक्ती केली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।